नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपण राज्यातल्या राजकारणावर आणि दोन पक्षांमध्ये, दोन नेत्यांमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाबद्दल बोलणार आहोत. तुम्हाला कल्पना आलीच असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधले मतभेद आता वेगवेगळ्या निमित्तानं पुन्हा एकदा समोर येत आहेत. आणि एकनाथ शिंदे आणि भाजपचं तेवढं पटत नाहीये का, याचीही चर्चा सुरू झालेली आहे. याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर. सर, आपण काही दिवसांपूर्वी सुद्धा या मतभेदांबद्दल, या कोल्ड वॉर बद्दल बोललेलो होतो. पण आता भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा या विषयाची चर्चा सुरू झालेली आहे. सरकार स्थापन होण्याच्या पूर्वीपासूनच आपण सगळे रुसवे फुगवे बघितले. त्यानंतर मंत्रिपदावरून, खाते वाटपावरून जी सगळी नाराजी झाली ती बघितली. पण अजूनही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं समाधान झालेलं नाहीये. आपल्याला अजितदादांपेक्षा दुय्यम वागणूक दिली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. सर, नेमकं काय चाललंय? नाही, मला असं वाटतं की एकनाथ शिंदे नवीन परिस्थितीला ऍडजस्ट होण्यासाठी थोडासा वेळ घेत आहेत. आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक वैशिष्ट्य असेल हे आहे की त्यांच्या चेहऱ्यावरती मनातले भाव काही दिसून येत नाही. अजित दादा बघा रागावले की पटकन त्यांच्या चेहऱ्यावरती, त्यांच्या आवाजामध्ये तो राग जाणवतो. एकनाथ शिंदे क्वचितच अशा प्रकारचा त्यांचा पारा चढतो, जो पारा विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन त्यांनी, नाव न घेता त्यांनी थोडस पुढे झुकून येऊन जोरदार टोलेबाजी केली होती. आणि त्यावेळी खरं तर त्यांना त्यांच्या सहकार्याने थोडं थांबवलं की त्यांचा रक्तदाब, म्हणजे खरोखरीचा रक्तदाब कदाचित वाढला असावा असं त्यांना वाटलं. आणि त्यांची प्रकृती थोडीशी बरी नाही असं वाटलं. त्यानंतर त्यांच्यावर थोडेसे उपचार देखील करण्यात आले होते. असा त्यांचा तोल तोल म्हणावा किंवा पारा क्वचितच चढतो, किंवा चढला असला तरी ते दाखवत नाहीत. आणि आता अमित शहाची थेट त्यांनी भेट घेतली. त्याच्यानंतर असे अन्वयार्थ लावण्यात आले आणि मग त्यांनी त्यांच्या जवळच्यांमार्फत असं सांगायला सुरुवात केली की केंद्रामध्ये अनेक प्रकल्प असे आहेत की ज्याच्यामध्ये केंद्र सरकारचं सहकार्य आवश्यक आहे. वेगवेगळ्या खात्यांच्या संदर्भात केंद्राकडून त्याच्यासाठी काही निधी येतो आणि म्हणून त्याबाबत समन्वय साधण्यासाठी सहकार्य मिळावं म्हणून अमित शहाना ते भेटले. पण प्रत्यक्षात तशी स्थिती आहे असं मला बिलकुल वाटत नाही, कारण हा विषय जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरती हाताळला जातो. आणि त्यामुळे अमित शहाना त्याबाबत भेटण्याचं काही कारण होतं. अमित शहा यांना स्वतंत्रपणे दोन वेळा, एकदा पुण्यामध्ये आणि नंतर सह्याद्री अतिथीगृहात एकनाथ शिंदे भेटले. सविस्तर त्यांनी चर्चा केली आणि त्या मधली जी काही माहिती उघड झालेली आहे त्यामध्ये त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आणि नाराजी नक्कीच एकाच विषयावरची असणार की आपल्याला आपल्या सहकार्यांना जो काही निधी आवश्यक आहे तो निधी आता मिळत नाही. जी तक्रार महाविकास आघाडीच्या वेळी देखील एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यांची होती, तीच ती तक्रार आहे. ते आजचं उदाहरण आणि 14 एप्रिलचं ताजं उदाहरण सांगतो मला. आज अमरावतीमध्ये नवीन विमानतळ सुरू होतोय आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या विमानतळासाठी कसा प्रयत्न केला असा एक मोघम उल्लेख केला त्यांनी. आणि त्यांचा सन्मान आपण करतोय असं जाणीवपूर्वक दाखवत. याच्यामध्ये हे लक्षात येते की त्यांना थोडस संताप आला असेल किंवा ते असमाधान असेल तर त्यांना थोडस त्याच्यावरती पाणी टाकावं थोडस. हा प्रयत्न जाणीवपूर्वक फडणवीसांनी केला. याचा अर्थ, याचं कारण असं आहे की 14 एप्रिलला ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर जयंती होती त्या दिवशी अगदी सकाळी 7 वाजता मी स्वतः चैत्यभूमीवरती मी नेहमी जातो. 6 डिसेंबरलाही जातो. मी गेलो होतो आणि मी आल्यानंतर थोड्या वेळातच तिथे गाड्या आल्या आहे सगळ्यांच्या. आणि त्यावेळी नंतर लगेच बातमी आपल्याला माहिती असेल की आली की अजितदादा आणि एकनाथ शिंदेना भाषण करू दिलं नाही. आता याबद्दल खुलासा असा करण्यात आला की तसं काहीही घडलेलं नाहीये. उलट अजितदादांनी याच्या संबंधी थोडस उपरोध केला पत्रकारांजवळ आणि सांगितलं की आता यापुढे आम्ही ठरवलं की फ्री असलो तरी 2-2 मिनिटं का होईना मी आणि एकनाथ शिंदे बोलणार आहोत. म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही की आमच्या तिघांमध्ये
मतभेद आहेत असं हम्म. अजितदादा म्हणाले. पण एकनाथ शिंदे त्या दिवशी काय म्हणाले बघा, मी भाषण केलं की नाही याला काही महत्व नाही. या हम्म. दिवशी मला चैत्यभूमीला येऊन त्यांच्या बाबासाहेबांसमोर अभिवादन करायला मिळालं आणि हम्म. त्यांच्या व्यक्तिमत्वातला एक क्षण जरी, एक अंश जरी माझ्यामध्ये आला तरी मी हम्म. माझा भाग्यशाली समजेल. ते असं म्हणाले नाही काही की मला भाषण करून दिलं नाही, करून दिलं नाहीच, पण हम्म. असं त्यांना म्हणायचं होतं. आणि त्या दिवशी जो कार्यक्रम पत्रिका जी पत्रकारांना देण्यात आलेली होती त्याच्यामध्ये या दोघांची भाषणं आहेत असा त्यात उल्लेख होता. पण हम्म. ती भाषणं आयत्या वेळी डावलण्यात आली आणि याचं स्पष्टपणे कारण आहे की तो जो सगळा मुंबईतला हा मोठा समूह आहे तिथे हम्म. जमा होतो, त्याच्या समोर यांचं कशाला महत्व वाढावं हम्म. आणि मुख्यमंत्री म्हणून आपण बोललो हे पुष्कळ आहे असं कदाचित देवेंद्र फडणवीसांनी असा विचार केला असेल. त्याच्या अगोदर रायगडावरती त्यांनी एकनाथ शिंदेना आयत्या वेळी बोलायला सांगितलं. याचं कारण हो. असं आहे की रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या घरी अमित शहा गेले हम्म. आणि त्यावेळी एकनाथ शिंदे उपस्थित होते जेवायला, परंतु त्यांचे कुठलेही सहकारी तिथले आमदार तिथे हजर नव्हते आणि त्यामुळे एकनाथ शिंदे त्यावेळी नाराज असतील आणि म्हणून त्यांना शांत करण्यासाठी म्हणून त्यांनी आयत्या वेळी एकनाथ शिंदेना बोलायला दिलं, अजितदादांना दिलं नाही. अजितदादा हम्म. आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं नातं जास्त जवळचं आहे, सलगीचं आहे, मित्रत्वाचं आहे. तसं एकनाथ शिंदेबरोबरचं नातं नाहीये. वैचारिक बरोबर. दृष्ट्या ते म्हणत असेल की जवळच असले तरी प्रॅक्टिकली आपण बघितलं त्यांच्या देहबोलीवरनं तर त्यांच्यामध्ये अंतर आहे. अजितदादा आणि देवेंद्र हे मित्रासारखे आहेत, पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे केवळ परिस्थितीमुळे एकत्र आले आहेत असं आपल्याला हम्म. म्हणावं लागेल. बरोबर. सर, तुम्ही ज्या रायगडाचा उल्लेख केलात, रायगडावर भाषणं सुरू असताना, कार्यक्रम सुरू असताना एक राजकारण घडत होतं. दुसरं राजकारण रायगडाच्या पायथ्याशी अजूनही घडतंय. ते म्हणजे रायगडचं पालकमंत्रीपद नेमकं कुणाला मिळणार? एकनाथ शिंदे यांचे सहकारी भरत गोगावले यांना ते पालकमंत्रीपद हवं आहे. त्याबरोबरच सुनील तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे आणि मंत्री, त्यांना सुद्धा रायगडचं पालकमंत्रीपद हवं आहे. सर, रायगडचं पालकमंत्रीपद एवढं महत्वाचं का आहे? एक तर आजच्या काळामध्ये आपण बघितलं तर MMR रिजन जो आहे तो आता हम्म. विस्तारलेला आहे आणि त्याच्यामध्ये रायगडचं स्थान महत्वाचं आहे. आपल्याला माहिती असेल तर अलिबाग आणि या बाजूला जो आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणतो त्या भाग म्हणजे पालघर पुढचा भाग जो हम्म. डहाणू या हे सुद्धा जोडण्यासाठी म्हणून काही प्रकल्प हाती घेतले जात आहेत. आणि मुंबईचा आता विकास, मुंबईची डेव्हलपमेंट आता याच्या पलीकडे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट किंवा एकूण डेव्हलपमेंट म्हणतो तशी होण्यासारखी नाही, त्यामुळे मुंबईच्या आसपासचा भाग विकसित केला जातो आहे. आणि आज जो एअरपोर्ट इथे होतोय नव्या मुंबईला त्याच्या हम्म. पलीकडे आणखीन एक एअरपोर्ट विकसित करण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. तिकडे वाढवण बंदर, त्याच्यामुळे फार मोठा उद्योगधंदा उद्योग विकास होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो रायगडवरतीच होणार. रायगडमध्ये आज जर बघितलं आपण तर एकेकाळी तिथे नागोठणेला पेट्रोकेमिकल्स प्रोजेक्ट होता किंवा हम्म. थर्ड वायशेतला आर्किड सारखा प्रोजेक्ट होता. आज तिथे फार मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्टमेंट येते आणि ज्याच्यामध्ये सेमी कंडक्टर पासून ते बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हायसेसचं पार्क असेल, असे मोठमोठे उद्योगधंदे आणि मोठमोठी इन्व्हेस्टमेंट तिथे येते आता. हम्म. आणि त्या इन्व्हेस्टमेंटमुळे जो काही विकास होणार आहे त्याच्यामध्ये रोजगार सुद्धा निर्माण होणार आहे. त्याचबरोबर अँसिलरी इंडस्ट्रीज वेगवेगळ्या ज्या असतात त्याच्याबरोबर येणाऱ्या आणि सर्व्हिस इंडस्ट्रीज या तिथे डेव्हलप होणार आहेत. आणि यामध्येच रस्ते असतील, पूल असतील, भुयारी मार्ग असतील, मेट्रोचा सुद्धा तिकडे विस्तार होणार आहे भविष्यामध्ये. आणि त्यामुळे त्या ठिकाणी फार मोठे हितसंबंध तयार झालेले आहेत. आणि जर तुम्हाला एक शक्तिशाली पक्ष जर बनायचं असेल तर हम्म. तुम्हाला आर्थिक संपत्ती तुमच्याजवळ असण्याची आवश्यकता आहे. इतके दिवस आपण बघत होतो की केवळ मुंबई महानगरपालिका या त्याचंच बजेट जास्त असतं, पण हम्म. आपण जर बघितलं तर रायगड सारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात उलाढाल होणार असल्यामुळे आणि तो ठाण्याचा एक्सटेंडेड भाग आहे हे लक्षात घ्या. हम्म. एकनाथ शिंदेच्या दृष्टीने हम्म. ठाणे जिल्ह्याच्या पुढे तो येतो, कोकणाला जोडणार कोकणाचाच भाग पण पुढे पुढच्या टप्प्यामधला. आणि हा भाग जर आपल्या
कवेत आला तर आपली आर्थिक स्थिती चांगल्या प्रकारे सुधारणार आहे आणि फार मोठ्या प्रमाणात ठेके सुद्धा देता येतात याचे. हा सगळा विचार आहे. दुसरा महत्वाचा विचार म्हणजे रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होती आणि आज बरोबर. ज्याला आपण प्रतिकात्मक राजकारण म्हणतो, भावनात्मक राजकारण म्हणतो किंवा आयडेंटिटी पॉलिटिक्सच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षालाही महत्व वाटतं रायगडचं. कारण अमित शहा तिथे आले बघा आणि हम्म. अमित शहा तिथे आल्यानंतर संजय राऊत काय म्हणाले बघा, की अमित शहा काय येणार त्याच्यात काय, त्यांचं हेलिकॉप्टर डायरेक्ट तिथे उतरवलं तर जातं. आता मला हे कळत नाहीये की उद्धव ठाकरे किंवा त्यांचे सहकारी चालत जाणार का तिकडे, आणि तेही हेलिकॉप्टर जात होते तिथे किंवा तिकडे रोपवे सुद्धा आहे. त्यामुळे हम्म. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया तसा काही अर्थ नाही. हम्म. परंतु हे सिम्बॉलिझमचं राजकारण आहे, प्रतिकांचं राजकारण आहे, त्याला आजच्या राजकारणात खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून रायगड हा आपल्या हातात असणं, रायगडचं पालकमंत्री पद आपल्याकडे असणं हे फार आवश्यक वाटतं. आणि एनसीपीच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही बघितलं तर हो. आदिती तटकरे पालकमंत्री आहेत आणि त्याच्या इथे इन्फ्लुएन्स जो आहे तो हम्म. सुनील तटकरे यांचा फार अनेक वर्ष तिथे प्रभाव क्षेत्र राहिलेलं आहे त्यांचं. आणि हम्म. आपण बघितलं तर अजितदादांचा पक्ष किंवा शरद पवारांचा पक्ष जो एकसंध होता तो वाढला कशाच्या बळावरती, तर महत्वाच्या खात्यांच्या बळावरती तो वाढला. आणि हम्म. शरद पवार हे एकनाथ शिंदेचं रोल मॉडेल आहे हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे त्यांच्यापासून हा गुण त्यांनी लक्षात घेतलेला आहे की कुठली खाती कुठलं क्षेत्र आपल्याकडे असलं की आपला विकास होऊ शकतो, पक्षाचा विकास होऊ शकतो. आणि म्हणून त्यासाठी शर्थीची स्पर्धा आहे असं मला म्हणावंसं वाटतं. बरोबर आहे सर, शर्थीची स्पर्धा आहे आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्ये वाद असल्यामुळे सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांनी या पालकमंत्री पदाला स्थगिती दिलेली आहे. सर, जसं रायगड महत्वाचं आहे तसं नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सुद्धा मोठा संघर्ष आहे. एकनाथ शिंदे गटाच्या दादा भुसेंना ते पालकमंत्री पद हवं आहे. गिरीश महाजन यांची आधीपासूनची मक्तेदारी त्या सगळ्या भागामध्ये आहे. नाशिकचं महत्व तुम्हाला काय वाटतं? येणारा कुंभमेळा, हिंदुत्वाची एक महाराष्ट्रातली राजधानी म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे का? आपण जर बघितलं तर शिवसेनेचा जसा आज म्हणजे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा आज तिथे निर्धार मेळावा तिथे होतो. हम्म. आपल्याला हे माहिती असेल की शिवसेनेचे मोठे मेळावे किंवा मोठे कार्यक्रम हे नाशिकला झालेले आहेत. हम्म. आणि त्यामुळे शिवसेनेच्या दृष्टिकोनात ज्यामध्ये एकनाथ शिंदे होते नाशिकचं महत्व विलक्षण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुंभमेळा तर आहेच, पण एक हम्म. तीर्थक्षेत्र म्हणून किंवा त्र्यंबकेश्वर तिथे असल्यामुळे हम्म. पंचवटी आपण म्हणतो ज्याला सगळ्या नाशिकला, त्याच्या दृष्टीने हिंदुत्वाच्या दृष्टिकोनात एकूणच नाशिकचं महत्व जास्त आहे. हम्म. शिवाय आज तुम्हाला जर उत्तर महाराष्ट्रामध्ये वाढायचं असेल, मराठवाड्यामध्ये शिंदेचा इम्पॅक्ट आहेच, पण हम्म. खानदेशामध्ये तुम्हाला जर वाढायचं असेल आणि खानदेशामध्ये भाजपची ताकद आहे, तिथे गिरीश महाराजांचा प्रभाव खूप आहे, पूर्वी एकनाथ खडसे ते सांभाळत होते, त्या दृष्टिकोनातनं नाशिकचं महत्व आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण ज्याला मुंबई पुणे ठाणे नाशिक असं सुवर्ण चतुष्कोन म्हणतो, हम्म. महाराष्ट्राचा गेल्या 25 वर्षामध्ये जो काही विकास झाला तो या या पॉइंटच्या हे चार कोण जे आहेत हम्म. तो चौकोन जो आहे तशा प्रकारचा विकास झाला आणि तसं धोरण ठेवलेलं होतं. आणि आजच्या काळात जर बघितलं आपण तर नाशिक हे इंडस्ट्रीयल टाउन म्हणून केव्हाच विकसित झालेलं आहे. हम्म. नाशिकमध्ये फार मोठमोठ्या इंडस्ट्रीज तिथे आलेल्याच आहेत. पण हम्म. आता नाशिकचा विस्तार जो होतोय आता तो आज झाला त्याच्या पलीकडे कितीतरी पटीने अधिक होणार. कारण हम्म. नाशिक पासून तुम्हाला म्हणजे गुजरात पर्यंत सुद्धा कनेक्टिव्हिटी तुमची होऊ शकते तिकडे. बरोबर. आणि नाशिक मध्ये जर आपण पोटेन्शियल बघितलं तर नाशिकमध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीज एकूण जर बघितल्या त्या खूप मोठ्या प्रमाणात केवळ धार्मिक तीर्थक्षेत्राचं स्थान नाही, त्याच्या पलीकडे मॉडर्न सिटी म्हणून सुद्धा नाशिकचा हम्म. उदय केव्हाच झालेला आहे आणि नाशिकचं पोटेन्शियल पुष्कळ आहे. हा सगळा विचार केला आणि शिवाय उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं कांदा शेतकरी जो आहे, कांदा हम्म. सुहास कांदे हे नावच आहे त्यांच्या एका नेत्याचं, हम्म. तो भाग हम्म. सांगितलं मला. पण जर तुम्हाला राष्ट्रवादीचा इन्फ्लुएन्स कमी करायचा असेल, छगन भुजबळांचा प्रभाव कमी करायचा असेल आणि राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची सुद्धा स्पर्धा आहे, सगळीकडे हम्म. उद्धव ठाकरे त्यांची स्पर्धा आहे असं नाही, बरोबर. राष्ट्रवादीशी सुद्धा त्यांची आहे. आणि या सगळ्या दृष्टिकोनानं नाशिकचं महत्व विलक्षण आहे असं मला वाटतं. आणि कुंभमेळ्यामध्ये यावेळी आपण आता कुंभमेळा किंवा सिंहस्थ हम्म. परभणी नाशिकमध्ये होतच होती, यावेळी
उत्तर प्रदेशमध्ये जो काही इव्हेंट कुंभमेळ्याचा झाला तो अभूतपूर्व होता, हम्म. तसा कधीच झाला नाही. हम्म. आणि हे लक्षात घेता देवेंद्र फडणवीसांना हे माहितीये की संपूर्ण देशामध्ये राज्याचं, नाशिकचं आणि स्वतःचं पक्षाचं मार्केटिंग करण्याच्या दृष्टीने हम्म. विलक्षण या कुंभमेळ्याचं महत्व आहे. कारण हम्म. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये कशा कशा प्रकारे धोरणं आखली गेली, कुंभमेळ्याचं आयोजन कसं केलं गेलं, याचा अभ्यास करण्यासाठी माणसंही तिथे पाठवली होती. आणि हम्म. मग अशा वेळी कुंभमेळा मॅनेज करण्यासाठी, आणि त्याचा इतका पॉलिटिकल आर्थिक सगळाच उपयोग आहे. तुम्ही जर टर्नओव्हरच्या फिगर्स बघितले असतील उत्तर प्रदेशच्या, तर ते विलक्षण त्यांची एकूणच उलाढाल वाढली. हम्म. त्यामुळे सगळ्याच्या दृष्टीने नाशिकचं महत्व जास्त आहे आणि म्हणून त्यासाठी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात स्पर्धा आहे. बरोबर सर, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधलं जे शीतयुद्ध आहे ते तुम्ही जसं म्हणालात तसं निधी, सत्तेचं वाटप, पालकमंत्रीपद हे सगळं तर आहेच. पण भाजप आणि एकनाथ शिंदे जसा दावा करतात ती बाळासाहेब ठाकरेंची त्यांची शिवसेना आहे असं त्यांचं म्हणणं आहे. या दोघांमध्ये हिंदुत्वावरून सुद्धा मोठी चढाओढ लागलेली दिसते. आणि तिकडे अजितदादा मात्र आपला पक्ष कसा वेगळा आहे, आपण धर्मनिरपेक्ष जी विचारसरणी आहे आपली ती आपण कशी पुढे नेतोय हे सुद्धा सांगतायत. त्यामुळे खरी स्पर्धा जर कोणामध्ये असेल तर ती भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहे. मग अशा वेळेला भाजप एकनाथ शिंदेना किती महत्व देणार, का हिंदुत्वाची जी सगळी स्पेस आहे ती भाजपलाच व्यापायची? 2029 पर्यंत जाहीरच केलेले भाजपने की आम्हाला सगळी स्पेस व्यापायची आहे. अर्थात हम्म. हे त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे. आणि 100% भाजप ही गोपीनाथ मुंडेंच्या काळात, वाजपेयींच्या काळात सुद्धा घोषणा देण्यात आली होती. आणि हम्म. ते 100% भाजप ही घोषणा दिल्यानंतर अनेक वर्षांनी, म्हणजे 300च्या पलीकडे ते जाऊ शकले ना. हम्म. त्यामुळे आता 2029ला त्यांनी जरी लक्ष ठेवलं असलं तरी 2029 मध्येच ते पूर्ण होईल अशातला काही भाग नाही. ओके. आणि जर गरज पडली तर हे दोन मित्र पक्ष आपल्याजवळ असावे, परंतु हम्म. एका मर्यादेपलीकडे त्यांना वाढून द्यायचं नाही. आज या महायुतीचं वैशिष्ट्य असं आहे की जसं एखाद्या मॉलमध्ये वेगवेगळे शॉप्स असतात, तशा हम्म. प्रकारे एक सेक्युलर शॉप इथे अजितदादांना उघडून दिलेला आहे. की हम्म. आता या सेक्युलर शॉपमध्ये सेक्युलरिझमचे ते काय म्हणतात, व्होट बँक जी आहे ती ते हम्म. कॅटर करण्याचा प्रयत्न करतात. काही अशी जर गोष्ट घडली, मारहाणीची असेल किंवा हिंदुत्वाचा जो नितेश राणे ज्या पद्धतीने बोलतात त्याबाबत ते नाराजी व्यक्त करतात, त्याच्या पलीकडे काहीच करत नाही. तर एवढी नाराजी व्यक्त करायची एखादा बाईट द्यायचा, त्याच्या पलीकडे सेक्युलरिझमचं रक्षण करण्यासाठी मी हे सरकार सोडतोय, मी राजीनामा देतोय, माझे सरकारी राजीनामा देतात, असं अजितदादा म्हणत नाही. पण हिंदुत्वाच्या याच्यामध्ये मात्र भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने स्पेस वाढवण्यासाठी हम्म. हे एकनाथ शिंदेना कमी करणे हे महत्वाचं आहे. आपण लक्षात घ्या की शरद पवार यांच्यापेक्षा अजितदादा भाजपच्या दृष्टीने कमी धोकादायक आहे. हम्म. त्यामुळे अजितदादांना केव्हाही त्यांना फिनिश करता येते. पण आज तातडीची गरज त्यांची काय की शरद पवार यांचा गट संपूर्ण नष्ट कर. कारण शरद पवार एका भूमिकेवर किंवा सुप्रियाताई सुळे, जितेंद्र आव्हाड एका भूमिकेवरती ठाम आहेत हे त्यांना माहिती आहे. आणि हम्म. तो त्यांना त्यांच्या दृष्टीने डेंजर आहे. अजितदादा हा तसा डेंजर नाही, तो आपलाच माणूस आहे, त्याला आपण कसंही मॅनेज करू. त्याचप्रमाणे शिंदे हा आपलाच माणूस आहे, त्याला मॅनेज करू. पण शिंदेच्या बाबत फरक माहिती आहे, हिंदुत्वाला घेऊन पुढे चालेल. आणि शिंदे ज्या ज्या पद्धतीने बोलतात, म्हणजे मोदी किंवा शहा ज्या पद्धतीने किंवा भारतीय जनता पक्ष, मग ते 3 तलाक बद्दल असेल किंवा हम्म. मांडणीची शैली सुद्धा सांगतो किंवा वक्फ बोर्डाबद्दल असेल, जे हम्म. मुद्दे ते मांडतात तेच हे हम्म. परत रिपीट करा. म्हणजे हम्म. यांची, माझं हिंदुत्व शिवसेनेचं म्हणजे बाळासाहेबांचं आहे, तर हम्म. बाळासाहेबांचं हिंदुत्व एक्झॅक्टली काही वाजपेयीसारखं नव्हतं. बाळासाहेब मुक्त चिंतन करायचे काही बाबतीत. मी उदाहरण हम्म. तुम्हाला सांगतो की सेक्टॉर हॉटेलचं खाजगीकरण करण्याचा निर्णय वाजपेयी सरकारने घेतला मुंबईत. त्यावेळी मला वाटतं युनियन शिवसेनेची तिथे होती आणि डायरेक्ट टीका केली शिवसेना प्रमुखांनी की हे सगळं सगळं विकून टाकतायत आणि काय म्हणतात खाजगी लोकांची धन करतायत वगैरे वगैरे. ती त्यांनी लाईन घेतली ना त्यावेळी. आणि ती लाईन घेतल्यानंतर मग अरुण शोरी असतील किंवा बाकीचे नेते त्यांना भेटायला आलेले होते. अशा प्रकारची एखाद्या प्रश्नावरची ठामपणे भूमिका घेणं, अगदी हिंदुत्वाच्या याच्याबद्दल सुद्धा भूमिका घेतली की आता जसं उद्धव ठाकरेंनी सांगितलं की माझं काही ब्राह्मणी वर्चस्ववादी अशा प्रकारचं हिंदुत्व नाही, शेंडी चालवायचं.
तसंच हम्म. माझं हिंदुत्व काय आहे असं एकनाथ शिंदे सांगत नाही. त्यांनी हिंदुत्वाची कुठलीही व्याख्या केली नाही. त्यामुळे ती एक भाजपची बी टीम आहे हे लोकांना माहिती आहे. आणि हम्म. मग असं असताना जर त्यांना ते जर जास्त वाढले एकनाथ हम्म. शिंदे, आणि जे फायनान्शियल पॉवर त्यांच्याकडे आज खूप आहे, जी हम्म. उद्धव ठाकरे यांच्याकडे तेवढी फायनान्शियल पॉवर नाहीये. कारण हम्म. आपण लक्षात घेतलं पाहिजे, तुम्ही म्हणाल की इतके वर्ष महापालिकेची सत्ता होती, मग हम्म. यांच्याकडे कसं नाही, पण महापालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीचे जे चेअरमन असतात हो. त्यामध्ये आपण आता राहुल शेवाळे असतील किंवा बाकीचे यशवंत हम्म. जाधव होते हम्म. किंवा रवींद्र वायकर होते, हे जे सगळे नेते आहेत ते तिथे ज्या काही गोष्टी करतात त्या गोष्टीपैकी सगळं काही वांद्र्याच्या वाटेने जातं अशातला भाग नाही. ते जास्त स्वतःकडे ठेवतात आणि ज्याकडे लोक आरोप करतात तिकडे कमी पाठवतात आणि मात्र त्यांची बदनामी जास्त प्रमाणात करतात, असा माझा ठाम समज आहे. त्यांची बदनामी ते जास्त करतात. ती काही वाट फार सद्गुणी आणि असं असं मी बिलकुल म्हणत नाही. राजकारणात तसं नसतंच, सगळे पक्ष ते अलीकडे करतात. नीलमताईंनी सुद्धा आरोप केलेला होता की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठी मोठी पदं हवी असतील तर मर्सिडीज द्याव्या लागतात वगैरे वगैरे. हे त्यांनी जेव्हा ते ते व्यासपीठ वापरलं, माझ्या हम्म. कल्पनेप्रमाणे ते त्यांनी अगोदरच एकनाथ शिंदेना सांगितलं असेल आणि एकनाथ शिंदेची मर्जी संपादन करण्यासाठी म्हणून असे आरोप ठाकरेंवरती करणं हे एकनाथ शिंदेना जास्त आवडतं. आणि हम्म. त्यामुळे तुम्ही बघा, जे जे आक्रमकपणे शिंदेबद्दल बोलतात त्यांना तिथे जास्त स्कोप मिळतो. जसं हम्म. आता उदाहरण शीतल म्हात्रे या सुद्धा बऱ्याच आरोप करत होत्या, पण शीतल म्हात्रे अगदीच छोट्या कार्यकर्त्या म्हणाव्यात तशा आहेत. आणि त्यांना जेव्हा आता त्यांना काही पद हवं होतं ते न हम्म. मिळाल्यामुळे त्या नाराज झाल्या. पण त्या याच्या पलीकडे काही बोलल्या नाहीत. कारण काय की त्यांना माहिती आहे की आपल्याला जे काही मिळणार ते याच पक्षात मिळणार आहे. पण बरोबर. मुद्दा, जो मुख्य मुद्दा असा आहे की हिंदुत्वाच्या या सगळ्या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या सगळ्या याच्यामध्ये हम्म. एकनाथ शिंदे एका मर्यादेपलीकडे वाढवू देणार नाहीत ते. आणि हेही माहिती आहे भारतीय जनता पक्षाला की त्यांची मजल फार लांबपर्यंत आहे अशातला भाग नाही. कारण काय की पटकन लक्षात येतं माणसाची क्षमता किती आहे. आर्थिक क्षमता हम्म. त्यांच्याकडे आहे, हम्म. त्यांच्याकडे व्यावहारिक शहाणपण आहे त्यांच्याकडे. पण महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला असेल किंवा हिंदुत्वाचा जो काही हिंदुत्ववादी जे लोक आहेत, जे कोणी सगळ्या जाती धर्माचे असतील, ते फार मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या मागे जातील अशातला भाग नाही. पण सर एकनाथ भाजप आणि शिंदेचा सॉरी पण एकनाथ शिंदेचा बोल. असाही दावा आहे की महायुतीला जे विधानसभा निवडणुकांमध्ये भरघोस यश मिळालं ते एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालीच मिळालं. एकनाथ शिंदेचा पक्ष भाजप बरोबर होता म्हणून मिळालं. आणि आता येणाऱ्या जर महापालिका निवडणुका बघितल्या किंवा एकूणच राज्यातलं राजकारण बघितलं तर आमची तुम्हाला तेवढीच गरज आहे असं एकनाथ शिंदे वेळोवेळी सांगतायत. पण भाजपच्या दृष्टीने मात्र तसं दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं भाजप आणि एकनाथ शिंदे किती काळ एकत्र राहू शकतात? नाही, मला असं वाटतं की एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाबरोबर राहतील. कारण हम्म. मागे त्यांचे पट्टी कापले गेलेले आहे. जर तुम्ही असं धरा की जे स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या ना उद्धवजींबरोबर गेले ना महायुतीमध्ये असले, तर त्यांची ताकद किती आहे. तुम्हाला मी परत शरद पवारांचं उदाहरण देतो. शरद पवार यांची किती क्षमता होते. आता जी एकनाथ शिंदेची जी ताकद आता दिसली ना, 60 म्हणजे हम्म. 57+3 काय जे आहेत त्यांचे, ती जी ताकद आहे त्याच्या पलीकडे त्यांची क्षमता आहे असं मला वाटत नाही. जशी शरद पवार कितीही कोणीही किती गोडवे घाले त्यांचे, तरी शरद हम्म. पवार त्यांच्या बळावरती महाराष्ट्रामध्ये सत्ता आणू शकले नाहीत कधी. माझ्या हम्म. मते महायुतीतले शरद पवार हे एकनाथ शिंदे आहेत आणि त्यामुळे त्याच्या पलीकडे ते जाणार नाही. त्यांची आज गरज आहे. काँग्रेसला सुद्धा शरद पवारांची गरज होती. त्याच्याशिवाय लोकशाही आघाडी सरकार स्थापनच होऊ शकत नव्हतं. त्यामुळे शरद पवार त्यांच्याकडे गेले, तसंच काँग्रेसही त्यांच्यापाशी जायला लगेच तयार झाली. कारण अगोदर शरद पवार बाहेर नुकतेच पडलेले होते. तशाच प्रकारे भारतीय जनता पक्षाचा आज असा आहे की वाजपेयी अडवाणींच्या काळामध्ये असं मानलं जात होतं की काँग्रेसची ही महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी आहे. यामध्ये हम्म. हिंदुत्व किंवा शाहू फुले आंबेडकरांच्या विरोधातला प्रवाह नांदू शकत नाही. ते सगळं हम्म. समीकरण देवेंद्र फडणवीस आणि मोदींनी पुसून टाकलं पूर्णपणे.
कारण हम्म. 122 जागा आणि आता 132 जागा एवढे हम्म. भाजपला मिळतील असं कोणी कल्पना केलेली नव्हती. एकेकाळी या महाराष्ट्रात काँग्रेसला 200 पेक्षाही जास्त जागा मिळालेल्या होत्या. पण आज जर तुम्ही बघितलं की देशात संपूर्ण हिंदुत्वाचं वातावरण हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि जोपर्यंत हेच वातावरण आहे, मोदी शहांचा हाच प्रभाव आहे, तोपर्यंत हम्म. या पलीकडे ते 32च्या पलीकडे सुद्धा भारतीय जनता पक्ष वाढू शकेल. उद्या असं झालं की पुढच्या 2029 मध्ये हम्म. 150 वर भारतीय जनता पक्ष का जाणार नाही? लॉजिकली आपण बघितलं की हेच वातावरण राहिलं. आता कुंभमेळा सुद्धा होणार आहे. हम्म. त्यामुळे सगळा इन्फ्लुएन्स वाढला आणि आज महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती बिकट आहे. शरद पवार हे थकलेले आहेत आणि शरद पवार जेव्हा राजकारणातून समजा निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या पक्षाची काय स्थिती होईल? आणि उद्धव ठाकरे आता मोठ्या आव्हानाला सामोरे जात आहेत. स्थानिक हम्म. स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा त्यांना यश मिळालं नाही तर काय होईल? मग ऑपोजिशन मधली स्पेस जी आहे ती काय म्हणतात रिकामी होईल किंवा आकुंचन पावेल. अशा वेळी हिंदुत्वाची जागा किंवा भारतीय जनता पक्षाची स्पेस वाढत जाणार आहे आणि अशा वेळी भाजप बरोबरच राहण्यामध्ये मतलब आहे आणि भाजपला आव्हान देण्यामध्ये काही उपयोगाचं नाही. हे कदाचित शिंदेना ते लक्षात घेतील आणि थोडीफार कुरकुर करतील, बोलतील. पण त्याच्या पलीकडे बघा तुम्ही एकही स्टेटमेंट जाहीरपणे तो फरक लक्षात घ्या. उद्धव ठाकरे थेटपणे बोलत होते मोदी शहांच्या विरोधात किंवा सरकारमध्ये असताना सुद्धा उद्धव ठाकरे तुम्हाला आठवत असेल 2014 ते 19 या काळात तारीख पे मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे असं त्यांनी डायरेक्ट हम्म. वारंवार बोललेले शिवाजी पार्कच्या सभेमध्ये मी स्वतः ऐकलेलं आहे. असं उद्धव हम्म. ठाकरे बोललेले आहेत. पण तशा प्रकारची भाषा एकनाथ शिंदे बातम्यांमधनं सोडतील अशी. आता मी तुम्हाला सांगतो की मगाच्या चैत्यभूमीवरचा जो प्रसंग आहे त्यात एक मुद्दा मला सांगायचा राहिला हम्म. की ही जे नाराज आहेत ही बातमी त्यांनीच मीडियाला दिलेली होती हे मला नक्की माहिती आहे. त्यांनी माहिती त्यांच्या जवळच्या लोकांना आणि मग त्यांनी त्यावरती प्रतिक्रिया दिली की असं काही नाही म्हणून. ही बातमी त्यांनी सोडलेली होती हे नक्की. आणि त्याच वेळी एक प्रसंग अजून तिथे असलेल्या माणसांनी टिपला तो असा की ज्यावेळी एकनाथ शिंदे तिथे उभे होते आणि राहुल शेवाळे जे आहेत शिंदे सेनेचे माजी खासदार पराभूत खासदार ते देवेंद्र फडणवीसांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी बोलत होते. त्यावेळी बरोबर. एकनाथ शिंदे यांचा चेहरा जो होता तो बघण्यासारखा होता. ते थोडेसे अस्वस्थ होते, किंचित संतापलेले होते. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. सर, हे सगळं राजकारण आहे, कोल्ड वॉर आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या मधलं, अजितदादांना मिळणारं महत्व आहे. पण या सगळ्यामध्ये जनतेचे प्रश्न मात्र बाजूला पडतायत असं तुम्हाला वाटत नाही का? आता एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतके महिने रखडलेला आहे. एसटीचं जे खातं आहे ते एकनाथ शिंदे गटांच्या प्रताप सरनाईक यांच्याकडे आहे आणि पुरेसा निधी आमच्या गटाच्या मंत्र्यांना मिळत नाही, आमच्या गटाच्या खात्यांना मिळत नाही, अशी एकनाथ शिंदेची तक्रार आहे. या सगळ्या राजकारणामध्ये जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे का आणि जनतेवर अन्याय सुद्धा होतोय का? 100% अन्याय होतोय. आणि म्हणजे ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगतो मगाशी एक सांगायचा मुद्दा विसरलो की युतीमध्ये आम्ही सडलो सडलो 30 वर्ष हम्म. सडलो असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते तशा प्रकारचं जहरी वक्तव्य एकनाथ शिंदेनी केलं नाही आणि करणार नाही कारण ते प्रॅक्टिकल राजकारण आहे. राजकारणात हुशार हम्म. आहेत. पण या बाबतीत सुद्धा मला सांगतो की एसटीच्या बाबतीत हम्म. एसटीला 56% पगार दिला. बघ त्याबद्दल ओरड कोणी केली प्रथम ती बर्गे नावाचे जे काँग्रेसचे जे संघटना आहेत तिथे त्यांनी हम्म. आवाज उठवला. त्यानंतर त्यांनी जी माहिती दिली त्या आधारे एका चॅनलने बातमी दिली. मग प्रताप सरनाईक यांनी ताबडतोब रिॲक्शन दिली की हे माझे कामगार आहेत ते आणि मी हे खपवून घेणार नाही आणि मी आता विचारीन. म्हणून त्यांनी मीडियाच्या माध्यमाने एक प्रेशर बिल्टअप केलं आणि हे लक्षात आल्याबरोबर गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचे लाडके भाऊ आहेत. हम्म. ते गुणरत्न सदावर्ते यांची एसटी कामगारांची जी काही बँक आहे त्याच्यामध्ये ते आहेत आणि एसटी कामगारांचे नेते म्हणून ते स्वतःला म्हणून घेत. त्यांनी लगेच सांगितलं की या एसटीच्या समस्यांसाठी मी कसं उपोषण केलेलं होतं किंवा मी कसं आंदोलनावर बसलो आहे. म्हणजे हे कोणाच्या तरी इशाऱ्यानुसार त्यांनी लगेच तिथे हे केलं. आता याच्या बाबतीत हा अजितदादांवरती थेट हल्ला होता आणि हम्म.
प्रोटोकॉल बाजूला ठेवून प्रताप सरनाईक म्हणाले की मी अर्थ खात्याच्या सचिवांना भेटायला जातो आणि भेटलो आणि मी त्यांच्याकडनं घेऊन येणारच पैसे आणि मी कसं हे केलेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि प्रताप सरनाईक हे शिंदेच्या आता जवळचे आहेत किंवा जवळचे दाखवण्याचाही प्रयत्न करतात. ते ठाण्यातलेच आहेत. त्यांच्यातली स्पर्धा असेल किंवा त्यांच्यातलं एक समीकरण आहे ते आपण बघितलेलं आहे. पण शिंद्यांनी एसटी कामगारांची बाजू घेऊन एक प्रकार, कारण एसटी कामगार ही फार मोठी कॉन्स्टिट्युएन्सी आहे. त्यांची कुटुंब आपण लक्षात घेतली, त्यांचे नातेवाईक सगळे महाराष्ट्रातले लक्षात घेतले. एसटी गावागावात पोहोचल्यामुळे हे शिंदेनी एक प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला की हे हा प्रश्न मीच हाताळू शकतो. पण तुम्ही जो प्रश्न विचारला तो असा आहे की याच्यामुळे आर्थिक प्रश्न बाजूला सारले जातात का? 100% बाजूला सारले जातात. उदाहरणार्थ कामरा प्रकरण ज्या प्रकारे शिंदे सेनेने हाताळलं, शिंदेने ज्या प्रकारे हाताळलं, त्यामुळे महाराष्ट्रातले प्रश्न बाजूला पडून उलट एकनाथ शिंदेची जी काही प्रतिमा होती ती डॅमेज आहे. एकनाथ शिंदे या प्रकारे आताताही प्रतिक्रिया देत नाहीत. पण त्यांच्या समर्थकांनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिली त्यावरून त्यांचे वेगळेही रंग आहेत हे लोकांनी दिसलं. आणि जो माणूस म्हणतो की मी सर्वसामान्य लोकांचा माणूस आहे, सर्वसामान्य माणसांना ज्याच्यामुळे त्रास होईल अशा काही गोष्टी सुद्धा त्यांनी केल्या. पण आता बघा, जी महत्वाची गोष्ट अशी की सर्वसामान्य माणसांचा मी आहे असं म्हणताना ते रस्ते बघण्यासाठी, रस्त्याचं कामकाज बघण्यासाठी गेले किंवा रस्ते साफ करण्यासाठी म्हणून ते स्वतः धावले. एकनाथ शिंदेचं राजकारण कसं आहे की ते शोमनशिप थोडीशी करतात. इव्हेंट बरोबर. मार्केटिंग जे ज्या मोदी करतात तसं करतात. पण सामान्य माणसांचे प्रश्न सुटतील असं बघण्याची गोष्ट कमी करतात. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो काही प्रकार घडला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकूण ज्या धर्मादाय संस्थांची इस्पितळ असतात आणि जिथे काही सरकारी खाटा आरक्षित असतात, जिथे काही खाटांच्या बाबत, काही रुग्णांबाबत अतिशय सवलतीने उपचार करायची अपेक्षा असते, ते तिथे घडलं नाही. आता प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदेने अनेक रुग्णांना मुख्यमंत्री असताना मदत केली आणि आताही ते उपमुख्यमंत्री असताना मदत करतात. परंतु एक सिस्टीम म्हणून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचं एक बळकटीकरण व्हावं आणि कोणाच्या तरी ओळखीमुळे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला मग त्यांनी मदत केली त्याची जाहिरातबाजी करणं ठीक आहे, तुम्ही मदत करत असाल चांगली गोष्ट आहे. पण ही सिस्टीम म्हणून विकसित व्हायला पाहिजे. आरोग्य व्यवस्थेवरचा खर्च सरकारचा वाढला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आपल्या प्राथमिक आरोग्य संस्था असतात, ज्या हॉस्पिटल्स आहेत वेगवेगळ्या ग्रामीण भागात, दुर्गम भागामध्ये, तिथे अतिशय दुरवस्था वर्षानुवर्ष आहे. त्यामध्ये काही सिस्टमॅटिक चेंज यावा या दृष्टीने एकनाथ शिंदे यांनी काही पावलं टाकली, अन्य मुख्यमंत्र्यांनी टाकली असं मी म्हणत नाही. पण तुम्ही हे आज अतिशय निकराचे प्रश्न झालेत. कारण काय बघा की एकीकडे आरोग्य व्यवस्थेचं खाजगीकरण होते मोठ्या प्रमाणात आणि सर्वसामान्य माणसाला उपचार मिळत नाही. शिवाय मुंबई सारख्या ठिकाणी तर कपॅसिटीच्या बाहेर इतके रुग्ण येत आहेत की त्या इस्पितळांची क्षमता आता संपलेली आहे. नवीन इस्पितळ, सार्वजनिक इस्पितळ बांधण्याची गरज आहे. या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. दुसरं गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात इतके प्रश्न आहेत आज की जे मागे पडले. तुम्ही जे म्हणताय की महत्वाचे प्रश्न मागे पडलेत का, एक तर बघा की ताजी गोष्ट अशी आहे की भरती घोटाळा, शिक्षक भरती घोटाळा, बोगस प्रकार झालेला आहे. पीक विम्यामध्ये ₹1 पीक विमा, त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात घोटाळे झालेले आहेत. असे जे आहेत लोकांची जी निगडीत असलेले प्रश्न आहेत किंवा एमपीएससीचा प्रश्न आहे आणि एमपीएससीच्या परीक्षांमध्ये सातत्याने घोटाळे होत आहेत. बघा आता सुद्धा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सुप्रियाताई सुळेंनी पुण्यात एक काय म्हटलं आंदोलनात्मक पवित्रा घेतला आणि इतर लोकांनी सुद्धा संबंधी निवेदनं दिलेली आहेत. अगदी महायुतीमधल्या घटक पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा या संबंधी निवेदनं दिलेली आहेत. हे जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे असतील किंवा बेरोजगारीचे प्रश्न असतील, हे प्रश्न आज जास्त प्रमाणात आहेत. शिवाय एक गोष्ट अशी की व्हायलन्स फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिकट झालेली आहे. हिंदू मुस्लिम प्रश्न तिथं केलाच जातो, पण गावगुंडगिरी खूप वाढलेली आहे. खंडणीचे प्रकार फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. सातत्याने खून पडत येतात आणि याकडे हे जे प्रश्न आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत आणि याच्याकडे दुर्लक्ष न करता केवळ इव्हेंटबाजी किंवा पर्सनल मार्केटिंग करणं हे आज घडत आहे.
आणि एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज जर तुम्ही बघितलं, आज त्यांनी एक नवीन जाहिरात मोहीम सुरू केली आहे की महाराष्ट्र थांबणार नाही, जी निवडणुकीच्या वेळी हम्म. होती तशी हम्म. जाहिरात मोहीम आता सुरू केलेली आहे. तिन्ही नेत्यांना प्रोजेक्ट केलं जात आहे. पण हे प्रोजेक्ट केलं जात असताना आज जर तुम्ही बघितलं तर गेले 4-5 वर्ष म्हणजे विशेषतः एकनाथ शिंदे सरकार आल्यापासून 2.5-3 वर्षामध्ये हम्म. जे मोठे प्रोजेक्ट आहेत, बिग इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट्स किंवा मेट्रो सारखे प्रोजेक्ट, एअरपोर्ट्स असेल, वाढवण बंद असेल, त्या निमित्ताने मोठे इव्हेंट्स करण्यावरती भर दिला जातो. पण आज हम्म. महाराष्ट्रातल्या गावखेड्यातले जे प्रश्न आहेत ते बरोबर. गावखेड्याच्या प्रश्नांकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा एकूण अ, ज्याला कुटुंब नियोजन असेल, आश्रमशाळांचा प्रश्न असेल, मागास विद्यार्थ्यांना मिळणार किंवा दलितांना मिळणार शिष्यवृत्त्यांचा प्रश्न असेल, हॉस्टेल्सचे प्रश्न असतील त्यांच्या, या प्रश्नांकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. ग्रामीण रस्ते जे आहेत ते हम्म. म्हणजे दुर्गम भागातले रस्ते, त्या रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. रस्त्यांचे मेंटेनन्स चांगला नाही. अगदी मुंबई गोवा महामार्गाचे वर्षोनुवर्ष आपण चर्चा करतोय, पण त्याच्यामधले प्रश्न सुटले नाहीत. हे प्रश्न चर्चेला येत नाहीत, अजेंड्यावरती येत नाहीत. आणि त्या पलीकडे त्याच्यापेक्षा या तीन पक्षातली स्पर्धा, इव्हेंटबाजी, जाहिरातबाजी, हेच एकूण आणि ढोल वाजवणं हे सगळं सुरू आहे असं मला वाटतं. खरंय सर, तुम्ही इतक्या मुद्द्यांचा उल्लेख केला ज्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या एकूण घटनेमध्ये मीडिया ट्रायल खूप झाल्या. आम्ही यांच्या बाजूने, आम्ही यांच्या विरुद्ध असे कांगावे सुद्धा खूप झाले. पण मूळ प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे. आरोग्य, शिक्षण, शेतकरी, महिला, तरुण यांचे जे प्रश्न आहेत ते हे सरकार कधी सोडवणार आणि मग खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आता थांबणार नाही असं कधी म्हणणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सर, आता इथेच थांबूया. पण पुन्हा एकदा राज्यातल्या राजकारणावर आपण बोलूच आणि तुम्ही जे अगदी तळागाळातले लोकांचे प्रश्न उठवताय त्याच्याबद्दल बोलणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्र आता थांबणार नाही अशी खरंच राज्याची स्थिती आहे का? सरकारमधल्या पक्षांच्या या शीतयुद्धामध्ये जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे का? कोणत्या प्रश्नांकडे सरकारनं जास्त लक्ष द्यायला हवं? कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद हेमंत देसाई सर. Subscribe to One India and never miss an update.